आणि राज ठाकरे यांना विचारायला हवा ना। मी वारंवार सांगतो की आमच्याकडून म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा शिवसेना असेल, आमच्याकडून आम्ही सातत्यानं मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी जो हात पुढे केलेला आहे तो कायम आहे। मराठी माणसाच्या मनातल्या ज्या भावना आहेत किंवा जो संताप आहे, तर त्या संतापाला वाट करून देण्याचं काम सुद्धा आम्ही करतो। आणि जो आदर आणि प्रेम ठाकरे कुटुंब आणि शिवसेनेविषयी आहे किंवा मराठी माणसाच्या एकजुटीविषयी आहे, त्या संदर्भात सुद्धा आमची भूमिका सकारात्मक आहे। आणि तीच भूमिका माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय राज ठाकरे आणि मनसे पक्षाची आहे। याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही। कार्यकर्त्यांचा उत्साह मी पाहतोय दोन्ही बाजूचे तळागाळाचे कार्यकर्ते हे गेल्या काही दिवसापासून एकत्र काम करतायत, एकत्र आंदोलनं करतायत, एकत्र संघर्ष करतायत, आनंदाच्या क्षणी एकत्र येत आहेत। हे चित्र महाराष्ट्रामध्ये फार दुर्मिळ होतं कालपर्यंत। ते आज जर दिसत असेल तर त्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कोणी करू नये। पण दोन भाऊ राजकीय दृष्ट्या एकत्र आले तर अशा वेळेस महाविकास आघाडीचं अस्तित्व काय असेल? कारण काँग्रेसनं आतापासूनच स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे आणि काँग्रेस मराठीच्या विजयोत्सवातही त्या मेळाव्यापासून दूर राहील। काँग्रेसचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस हे मराठीच्या प्रश्नापासून दूर जाणार आहे का? हा आमचा एक साधा प्रश्न सगळ्यांना असतो। किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, डावे पक्ष आहेत, आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे, आपल्या महाराष्ट्रावर बाह्य भाषेचं आक्रमण होऊ नये यासाठी या महाराष्ट्र काँग्रेसचे सगळे मराठी नेते आमच्याबरोबरच राहणार ना आंदोलनामध्ये, किंवा आहेतच ते। त्याच्यामुळे ती चिंता इतर कोणी करण्याची गरज नाही। मराठीच्या प्रश्नावर आम्ही सगळे एक आहोत आणि राहू। नाही, पण विजयोत्सवात काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना या विजयोत्सवापासून दूर राहा अशा सूचना त्यांच्या केंद्रीय पक्षश्रेष्ठींनी दिल्या होत्या। त्यामुळे या मेळाव्यात माझ्याकडे नाही, तुमच्याकडे त्या संदर्भात अध्यादेश त्यांचा आला असेल काँग्रेस पक्षाचा दिल्लीतून, आमच्याकडे तसा आदेश पोचला नाही। आमची काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली, त्यांच्या काही अडचणी होत्या, दिल्लीत बैठका होत्या, प्रमुख नेते कोणी तिथे उपस्थित महाराष्ट्रात नव्हते, एवढा पुरतंच आमच्याकडे माहिती आहे। सर, नरेंद्र जाधव समिती आहे ती रद्द करावी, मागे घ्यावी